नमस्कार मित्रांनो, रॉयल शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे. तर सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाचे व्हिडिओ नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. कारण की मित्रांनो, शेती संबंधित म्हणा, पीक विमा संदर्भात म्हणा, असेच नवनवीन इथं व्हिडिओ येतात. नक्की व्हिडिओ नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. जराही ना व्हिडिओला सुरुवात करूया. तर शेतकरी मित्रांनो, या येणाऱ्या 12 मेपर्यंत राज्यातील शेतकरी बांधवांसाठी जे आनंदाची बँक खात्यामध्ये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हे पीक विमा जमा होणार आहे आणि हे पीक विमा कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये 12 मे जिल्ह्यापर्यंत होईल आणि या पात्र करण्यात येईल आणि 25% ॲग्रीम या 25% ॲग्रीमचा वाटपासंदर्भात एक महत्त्वाचा आणि या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत. तर नमस्कार मित्रांनो, रॉयल शेतकरी चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे. तर सर्व शेतकरी एक महत्त्वाचे व्हिडिओ नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. कारण की मित्रांनो, शेती संबंधित पीक विमा संदर्भात असेच नवीन व्हिडिओज निघेल. तर शेतकरी मित्रांनो, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून 12 मेपर्यंत 10 पीक विमा राज्यात शेतकरी खात्यामध्ये जमा होणार अशी माहिती कृषी विभागाने देण्यात आहे. आणि पहिला जिल्हा आहे नांदेड आणि नांदेड जिल्ह्यामध्ये एकूण 361 कोटी रुपयाचा पीक विमा मंजूर झालेला आहे. त्यापैकी भरपूर काही वितरण झालेलं आहे आणि राहिलेल्या शेतकऱ्यांना 12 मेपर्यंत हा पीक विमा जमा होणार आहे आणि हे 25% ॲग्रीम आणि 25% वैयक्तिक क्लेमचा आहे आणि यावरील 75% पीक विमाचा हा कॅल्क्युलेशन हे सध्या सुरू आहे आणि त्यामुळे हे कॅल्क्युलेशन पूर्ण झाल्यामुळे 75% पीक विमा वाटप होईल अशी माहिती कृषी विभागाने दिलेली आहे. तर यानंतर मित्रांनो, पुढे दुसरा जिल्हा आहे परभणी. परभणी जिल्ह्यामध्ये 426 कोटी रुपये असे 55 लाख रुपये आत्तापर्यंत मंजूर झालेला आहे आणि भरपूर शेतकऱ्यांना वाटप सुरू झालेलं आहे आणि राहिलेल्या शेतकऱ्यांना येणाऱ्या 12 तारखेपर्यंत या पीक विम्याचं वाटप होणार आहे. आणि सोयाबीन आणि कापूस या परभणी जिल्ह्यामध्ये पीक विम्याचा असा हा पुढचा जिल्हा आहे धाराशिव आणि धाराशिव जिल्ह्यातील 231 कोटी रुपये असा 5 लाख मंजूर आहे आणि या भरपूर साऱ्या शेतकऱ्यांना झालेला आहे आणि राहिलेल्या शेतकऱ्यांच्या बांधवांना या शेतकऱ्यांचा पीक विमा वितरण होणार आहे. तर या शेतकरी मित्रांनो, पुढचा जिल्हा आहे बीड आणि बीड जिल्ह्यातील एकूण 282 कोटी रुपयाचा असा पीक विमा मंजूर झालेला आहे आणि बहुतांश बँक खात्यामध्ये या निधीचा वितरण झालेलं आहे आणि राहिलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये 12 तारखेपर्यंत या पीक विम्याचं वाटप होईल अशी माहिती कृषी विभागाच्या माध्यमातून देण्यात आलेलं आहे. तर पुढचा जिल्हा आहे जालना आणि जालना जिल्ह्यामध्ये 263 कोटी रुपयाचा पीक विमा मंजूर झालेला आहे आणि उर्वरित 75% पीक विम्यासाठी कॅल्क्युलेशन सध्या या जालना जिल्ह्यामध्ये सध्या सुरू आहे आणि हा राहिलेल्या शेतकऱ्यांना 12 तारखेपर्यंत जमा होईल अशी माहिती कृषी विभागाच्या विभागाने दिलेलं आहे. तर यानंतर छत्रपती संभाजीनगर आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये 9 कोटी झालेला आहे आणि या जो काही निधी आहे या आणखीन वाढ होण्याची शक्यता आहे आणि परंतु शेतकऱ्यांना हे याच्यामध्ये भरपूर शेतकऱ्यांना वितरण झालेलं आहे आणि राहिलेल्या शेतकऱ्यांना 12 तारखेपर्यंत जाईल अशी या पुढचा जिल्हा आहे हिंगोली आणि हिंगोली जिल्ह्यामध्ये 181 कोटी रुपये मंजूर झालेलं आहे आणि 170 कोटी रुपयाचं आतापर्यंत वाटप झालेलं आहे आणि राहिलेल्या 11 ते 12 कोटी रुपयाचा असा हा वाटप होईल अशी दिलेली आहे. तर अशी ही माहिती देण्यात आलेलं आहे. तर यानंतर मित्रांनो, लातूर जिल्ह्यामध्ये 163 कोटी रुपयाचा असा मंजूर झालेला आहे. उर्वरित 75% पैकीमध्ये जे काही कॅल्क्युलेशन आहे ते सध्या लातूर जिल्ह्यामध्ये सुरू आहे. तर याचबरोबर दुसरा जिल्हा आहे तो म्हणजे बुलढाणा आणि बुलढाणा जिल्ह्यामध्ये एकूण 316 कोटी रुपयाचं मंजूर झालेलं आहे आणि 250 कोटी रुपयाचे जास्त वितरण बुलढाण्यामध्ये झालेलं आहे. तर राहिलेल्या हे पीक विमा येणाऱ्या 12 तारखे बँक खात्यामध्ये जमा होणार अशी माहिती दिलेली आहे. तर यानंतर पुढचा जिल्हा आहे अमरावती आणि अमरावतीमध्ये एकूण 7 कोटी 80 लाख रुपयाचा असा मंजूर झालेला आहे आणि राहिलेल्या शेतकऱ्यांचं 12 तारखेपर्यंत हे वाटप होईल अशी कृषी विभागाने दिलेलं आहे. याचनंतर पुढचा जिल्हा अकोला आणि अकोला जिल्ह्यामध्ये 80 कोटी रुपयाचा पीक विमा मंजूर झालेला आहे आणि उर्वरित 75% पीक विम्याचा असा विमा कंपनीच्या माध्यमातून सुरू झालेला अशी माहिती कृषी विभागाने दिलेली आहे. तर राहिलेल्या शेतकऱ्यांच्या 12 तारखेपर्यंत या पीक विम्याचं वितरण अशी होईल देण्यात आलेलं आहे. तर पुढचा जिल्हा आहे वाशिम आणि वाशिम जिल्ह्यामध्ये 32 कोटी 46 लाख रुपयाचा असा पीक विमा मंजूर झालेला आहे आणि बहुतांश शेतकऱ्यांचा असा पीक विमा वितरण झालेलं आहे. तर राहिलेले शेतकरी बँक खात्यामध्ये 12 तारखेपर्यंत हा पीक विमा येण्याची माहिती हे आपल्याला दिलेलं आहे. तर यानंतर मित्रांनो यवतमाळ आणि यवतमाळ जिल्ह्यामध्ये एकूण 152 कोटी रुपयाचा असा मंजूर झालेला आहे आणि यवतमाळ जिल्ह्यामध्ये वाटप पूर्ण झालेलं आहे. सगळ्या शेतकऱ्यांना जेवढा काय पीक विमा मंजूर झाला होता हे संपूर्ण वाटप झालेलं आहे आणि यवतमाळ जिल्ह्यामध्ये पीक विमाचं कॅल्क्युलेशन काम योग्य पातळीमुळे सुद्धा आहे आणि हे शेतकऱ्यांना किती रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होईल अशी माहिती आपल्याला आलेली आहे.
तर यानंतर मित्रांनो वर्धा जिल्ह्यामध्ये 116 कोटी रुपये 15 लाख रुपये असं पीक विमा मंजूर झालेलं आहे आणि याचं वितरणसुद्धा संपूर्णपणे झालेलं आहे. तर लातूर जिल्ह्यामध्ये 161 कोटी रुपये असा मंजूर झालेला आहे. लेकिन एक्सपोर्टचा जिल्हा अहिल्यानगर आहे. अहमदनगर जिल्ह्यामध्ये 125 कोटी रुपयाचा असा 100 कोटीचा वितरण झालेलं आहे आणि आतापर्यंत 125 कोटी रुपयाचा असा होईल अशी माहिती देण्यात आलेलं आहे. भंडारा आणि चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये 12 तारखेपर्यंत होईल आणि पुणे जिल्ह्यामध्ये सोलापूर 280 कोटी रुपयाचा असा मंजूर झालेला आहे. संपूर्ण वाटप जवळपास 50 ते 60 कोटी रुपयाचा असा मंजूर झालेला आहे 12 तारखेपर्यंत अशी माहिती देण्यात आलेली आहे. तर यानंतर सांगली, कोल्हापूर, धुळे, नाशिक, धुळे आणि नंदुरबारमध्ये या अशा प्रकारे ज्या जिल्ह्यामध्ये पीक विमा 25% या वैयक्तिक क्लेमचा वाटप होणार आहे. तर हे अशा शेतकऱ्यांना 12 तारखेपर्यंत हे वितरण करण्यात आलेलं आहे अशी माहिती कृषी विभागाच्या माध्यमातून देण्यात आली. उर्वरित 75% पीक विमाचं कॅल्क्युलेशनचं काम हे सगळ्या विविध प्रक्रिया सुरू आहे. तर हे काम झाल्यावर राज्य सरकारच्या दुसऱ्या टप्प्यातील राज्य योजनेमध्ये हे 75% पीक विमाचा अशी माहिती देण्यात आलेली आहे आणि कृषी विभागाच्या माध्यमातून देण्यात आले. तर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून खरीप हंगाम 2024चा असा पीक विमाचा महत्त्वाचा असा अपडेट घेण्यात आलेला आहे. तर व्हिडिओ नक्की लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओ कसं वाटलं कमेंटमध्ये करा. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.